ही आहे कोकणातील शेती। आता पावसाळा आहे, अर्थातच भाताची लावणी ही इथे झालेली आहे बऱ्यापैकी, आणि ही बरीचशी शेतं ही लावणीच्या तयारीमध्ये आहेत, हे आपण पाहू शकता इथे। त्याचप्रमाणे इथे मध्ये जी घट्ट दिसते भाताची लागवड केलेली, याच्यातली रोपं ही उपटली जातात आणि ही अशा प्रकारे या इथे सुटी सुटी करून लावली जातात, आणि नंतर ही सुटी सुटी केलेली आहेत ती पोसली की छानपैकी त्याचं भात पीक तयार होतं। त्याच्यासाठी ती उपटल्यानंतर ही अशा प्रकारे लावणीचे हे मुठी म्हणतात, याला मुठी म्हणजे ही जी रोपं आहेत ही लावणी करण्यासाठी त्या घट्ट भाताच्या ह्याच्यातनं उपटून काढलेली आहेत आणि त्यांच्या एक एक मुठीचे एवढे बंच तयार केलेले आहेत। आणि आता आपण पाहतोय की ह्या इथे त्यांनी एक शेतामध्ये ही पडवळाची किंवा भाजीची अशी जी शेती केलेली आहे, आणि साधारणपणे एक गणपतीच्या सुमाराला वगैरे ही भाजी पण यांच्या शेतामध्ये पिकून जाईल आणि ती सगळ्यांना मिळून जाईल। या इथे सगळं हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे अशा प्रकारचं एक वातावरण आहे। आणि गेले बरेच दिवस अतिशय सुंदर पाऊस पडतो आहे, त्यामुळे हे वातावरण असं झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मी इथे आलेला आहे, टिके भातडेवाडी म्हणून गाव आहे, तिथे मी आलेला आहे। आणि इथूनच पलीकडे एक रेल्वेची लाईन आहे, आणि मी इथे आहे उभा, या ठिकाणी नवलाई पावणाईचं देऊळ देखील आहे ग्रामस्थांचं। म्हणजे आता जाईल भिजून गावदेवीचा कळस, तो हा गावदेवीचा कळस, अशा प्रकारचं हे इथे वातावरण आहे। आणि इथे जो माणूस राहतो तो परत परत इथे येणारच, आपलं घर तो कधीच सोडणार नाही। या ठिकाणी आपण पाहू शकता की आता खरं सांगायचं तर फणसाचा सीझन संपलेला आहे, पण इथे भरपूर फणसही इथे काढून ठेवलेले आहेत। यांची आता मला वाटतं ते विक्रीसाठी जातील। आणि या फणसाच्या झाडावरून आता गावोगावी आमच्याकडे इतकी सुधारणा झाली, इथे त्यांनी स्मिथ केक हाऊस केलेला आहे, म्हणजे इथे केकसुद्धा मिळतात। खरं सांगायचं तर ह्याच्यासोबतच आपल्या मंडळींनी थोडं होमस्टेचं जर का लक्ष दिलं तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये येऊन एखाद्या खोलीमध्ये मंडळींना आवडेल। हे आहे ते फणस, हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फणस आहेत, आणि हे फणस मला वाटतं ते विकायला त्यांचा टेम्पो वगैरे येणार असेल त्यासाठी ठेवले। तर इथे माणूस कोणी नाही आहे मला माहिती सांगायला। इथे ही आपली देशी गुलाबाची फुलं देखील त्यांनी लावलेली आहेत, त्यांची फुलं फुलली आहेत, कोरफड आहे, एक सुंदर वातावरण या ठिकाणी आहे। आणि आपणही अशा कोकणामध्ये राहायला या, पाहायला या आणि आनंद घ्या खऱ्या निसर्गाचा, प्रदूषण विरहित निसर्ग। तुम्हाला इथे आवाज येत असेल चांगला, इथे वारा देखील सुटलेला आहे, या वाऱ्यामध्ये चांगल्या प्रकारचा गारवा आहे। आणि आता वातावरण असं आहे की कधीही पावसाच्या सरी ह्या सुरूच आहेत, कधीही पाऊस येईल। हा इथे एक पार आहे, तिथे शिमग्याच्या वेळेला इथे पालखी बसत असणार, हे मी तुम्हाला नक्की सांगतो, कारण गावोगावी ही अशीच पद्धत आहे। आणि हे एक छोटंसं टुमदार आणि देखणं असं हे मंदिर आहे। विरगळ म्हणतात त्या टाईपची विरगळ देखील इथे एक आहे, मी तुम्हाला दाखवतो। आता गेट बंद असल्यामुळे मला पुढे जाता येत नाही। हे इथे विरगळ आहे, इथे काहीतरी जुनं काहीतरी असणार आहे, ते काही सांगता येत नाही, पण एक सुंदर वातावरण या ठिकाणी नक्कीच आहे। आणि या वातावरणामध्ये हे मंदिर आणि एकंदरीत ही सगळी भातशेती, आणि हे सगळं असूनसुद्धा हे हायवेच्या बाजूला आहे, म्हणजे एखादा इस्टेट एजंट असेल तर त्याच्यासाठी ही अप्रतिम लोकेशन आहेत की एवढं निसर्ग सुंदर ठिकाण आहे वगैरे वगैरे, आणि त्याच्यातून रस्ता जातो आहे म्हणजे। पण आपल्याला इथे आमची तरी विनंती अशी आहे की कोकणातील माणसांनी कुठेही आपल्या जागा जमिनी विकू नका, याच जागेमधून जास्तीत जास्त कसा फायदा मिळवता येईल, आपली उपजीविका कशी चालवता येईल, यासाठी प्रयत्न करावा। होमस्टे हा एक चांगला पर्याय आहे। 1-2 खोल्या अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करायच्या, त्याला टॉयलेट बाथरूमची सोय द्यायची, म्हणजे जर का पर्यटक जे येतील ते नक्कीच इथे 2-2 हजार रुपये देऊनसुद्धा इथे राहतील आनंदाने, अशा प्रकारची सुविधा द्यायची। आपलं कोकणी जेवणही सुंदर असतं, हे जेवण त्यांना बनवून द्यायचं। अशा प्रकारचं काम जर का केलं तर कोकणी माणसाला कधीच काही कमी पडणार नाही, आणि शेती सोडायची नाही, हे त्याच्यातलं एक महत्त्वाचं आहे, शेती आणि आपली जागा।
तर कोकणाला या गोष्टींशिवाय तरणोपाय नाही. कारण बाहेरून कोणीतरी येईल, कंपनी काढील, हजारो कोटी रुपये गुंतवेल आणि मग मी त्याच्यामध्ये कसाबसा माझं भागेल एवढे पैसे मिळवून. त्याच्यापेक्षा ही जी श्रीमंती आहे घरची, ही खूप चांगली आहे आणि या श्रीमंतीलाच आपण सर्वांनी साथ द्यावी एवढीच विनंती करतो. आणि या देवी नवलाई पावणाईला देखील प्रार्थना करतो की कोकणातल्या मंडळींना आमच्या या घरी राहायची आणि इथनं एक घरी त्यांची उपजीविका होईल अशी व्यवस्था होण्याची आपल्या कृपेने सोय व्हावी. म्हणजे स्थलांतर बंद होईल आणि आमची मंडळी इथेच राहून गावाचाही विकास होईल आणि त्यांचाही विकास होईल. धन्यवाद.